तसंच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्रभुदास भोईर अण्णांवर भाजपची दुहेरी जबाबदारी। रायगड जिल्हाध्यक्ष आणि विमानतळ युनियनची धुरा। रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान। पनवेलमधून समर्थकांचा महासागर मुंबईत धडकला। महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि कामगारांचे बुलंद नेतृत्व प्रभुदास भोईर अण्णा यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर मोठी दुहेरी जबाबदारी सोपवली आहे। भोईर यांची अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भाजप युनियनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते प्रभुदास भोईर अण्णा यांना या दोन्ही महत्त्वाच्या पदांची नियुक्तीपत्रे नुकतीच प्रदान करण्यात आली। या निवडीमुळे पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील कामगार वर्गात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे। शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा मुंबईत। प्रभुदास भोईर यांच्या पदनियुक्तीचा सोहळा मोठा ऐतिहासिक ठरला। यावेळी पनवेल आणि परिसरातील शेकडो कार्यकर्ते, सहकारी आणि कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते। कार्यकर्त्यांच्या या अभूतपूर्व उपस्थितीमुळे भोईर यांच्या जनसंपर्काची आणि लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती आली। स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराला प्राधान्य। नियुक्तीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना प्रभुदास भोईर यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले। कामगारांच्या सुरक्षिततेचा निर्धार। पनवेलमधील आशिया खंडातील सर्वात मोठ्या पोलाद बाजारपेठेचा स्टील मार्केट संदर्भ देत त्यांनी माथाडी कामगारांच्या प्रश्नांवरही भाष्य केले। माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणची सुरक्षितता हे विषय मार्गी लावण्यासाठी आता अधिक ताकदीने काम करता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। नेत्यांचे मानले आभार। या नियुक्तीबद्दल भोईर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि महापौर नितीन पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले। पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून कामगारांच्या हितासाठी अहोरात्र कष्ट करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला। अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण साहेबांची आपली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी जी नियुक्ती केलेली कसं बघता याकडे आणि थोडंसं मार्गदर्शन देखील आपल्याला केलं। एकंदरीत आजचा आपला अनुभव कसा आहे? आजचा अनुभव मी तुम्हाला बोललोच का खरंच मी आभार मानेन, कारण अनुभव आपल्याला आहे बघून आपल्याला जिम्मेदारी दिलेली आहे। आता जिम्मेदारी तशी भेटत नाही आणि त्याच पद्धतीने आता तुम्ही बघा मला एक सोडून दोन पदं दिलेत आज स्वतः चव्हाण साहेबांच्या हातून दिलेले, म्हणजे महाराष्ट्राचे जे आमचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या हातून जर मला आज गौरव केलेला एक प्रकारे माझा, तर मी त्यांचं आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी यांच्या सर्वांचाच आणि आमचे सन्माननीय लोक रामशेठ असो, प्रशांत दादा असो किंवा आपले महेश शेठ असो, सर्वांचेच आमच्या नेत्यांचा मी आभार मानेन। जिल्हाध्यक्ष असो, आमचे नितीन दादा असो, महापौर, सर्वांचंच मी आभार मानेन, कारण की आज त्यांचे जवळ मी काम केलं, त्याला माझं काम आवडला बघून आज माझे मोठे नेतेही मला आज जिम्मेदारी देऊन मला हे केलं, पद दिलं। अण्णा, एवढ्या कमी वेळामध्ये महाराष्ट्र लेवलला आपल्याला जी पदे मिळाली, पाठीमागची जी आपली कामं होती, महानगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषदची कामं असतील, त्याची पोचपावती म्हणून ही पदे तुम्हाला मिळाली असं वाटतं? निश्चितच, कारण की ते काम भाजपा पक्ष सामान्य कार्यकर्ता मोठा होतो, काम केल्यावर पुढे जातो, तसं ते आज दाखवून दिला। सामान्य कार्यकर्ता काम करतो आणि भाजपाचे जे नेते ते पुढे घेऊन जातात सामान्य माणसाला, ते आताही दाखवून दिला। आज तुम्ही ताफा घेऊन असंख्य कार्यकर्त्यांचा पदनियुक्ती कार्यक्रमात आला होता, तुमच्या मागे ही कार्यकर्त्यांची फौज आहे, काय सांगायला? सर्वात पहिले तर माझे कार्यकर्ते असो, माझे गावचे कुटुंबाचे माझे लोक असो, सर्व आमचे गावकरी असो किंवा माझे सर्व कार्यकर्ते जेवढे माझे वाहतूक संघटना असो किंवा जेवढे माझ्या संघटना आहेत तेवढे त्यांचाही आभार मानेन, कारण तुम्ही माझ्यावर जे प्रेम करता आणि विश्वास टाकता त्या विश्वासाने तुम्ही माझ्यासाठी एवढे लांब मुंबईला पण तुम्ही ज्या पद्धतीने आले, तर खरंच मी तुमचे आभार मानेन आणि तुमचेही काय काम असेल तर आपली संघटनेमध्ये आपण पार करू। आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या जवळ आलेलं आहे, स्थानिक मुलं कामाला लागली पाहिजेत, काय धोरण असेल? स्थानिक मुलं कामाला लागली पाहिजेत ही सर्व आमच्या नेत्यांची तर त्यांची जिम्मेदारी आहे ना, त्या पद्धतीने तेही म्हणजे काम करतातच, पण आज माझ्यावर पण ती जिम्मेदारी दिलेली आहे, त्याच्यात एक पद मलाही दिलेलं आहे, तर त्या पद्धतीने मी पण माझं चांगलं काम करत राहील। माथाडी वाहतूक सेनेमध्ये आपण याआधी काम केलेलं आहे, वाहतूक अध्यक्ष आपण राहिलेला आहात, आपल्या कामाचा जो आवाका आहे तो महाराष्ट्रभर पसरलेला होता, आज पुन्हा आपण माथाडीच्या भाजपच्या याच्यामध्ये नियुक्ती झालेली आहे, कशा पद्धतीने पुढचं काम असेल? माथाडी चळवळीचा मी पहिल्यापासून आहे, कारण की तुम्ही बघत आले का मी माथाडीचा पद नसताना पण आमच्या सन्माननीय प्रशांतदादांच्या वाढदिवसानिमित्ताने मी अँब्युलन्स दिलेली आहे आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आणि पहिल्यापासून म्हणजे मी काम करत आलोय माथाडी, कारण की आमच्या एशियामध्ये सर्वात मोठा असणारा जो स्टील मार्केट आहे तो आमच्या स्वतःच्या गावात आहे,
तर माथाडीची जी समस्या माझ्या मनात जी माहिती आहे ती माझ्यासारखी कोणाला जास्त माहिती नसेल म्हणजे आमच्या एरियामध्ये, त्या पद्धतीने मी त्याचं काम करणार. आणि आज माथाडीची मला लिगली जिम्मेदारी दिली तर मी माझे रवींद्र चव्हाण साहेबांचा व आमच्या सर्वच नेत्यांचा मी आभार मानतो. आतापर्यंत आम्ही पाहिलं जी जिम्मेदारी आपल्याला जबाबदारी आपल्याला दिली गेली ती आपण पार पडली. पनवेल महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आता आपण माथाडी कामगार आणि आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कसं काय कुठेतरी आम्ही चांगला काम करतो म्हणून आम्हाला जिम्मेदारी भेटतोय आणि असंच काम करत राहील. आणि मी माझ्या परत सर्व नेत्यांचा मी आभार मानेन. गुलाबराव जगताप आणि तुमची चांगली मैत्री आहे, तर काम करताना काही अडचणी येण्याची काय शक्यता असेल? काम करायची आपलं जो परिस्थिती आहे आणि काम करायचं जे आपली स्टाईल असतो ना ती जर चांगली असली तर मग कुठे अडचण येत नाही. आणि आम्हाला आमची भूमिका आमच्या नेते आम्हाला भाजपा पक्षाचा जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये रूल तोडून कुठलं काम होत नाही. आणि आम्ही रूल्समध्ये काम करणार तर आमचं रूल्समध्ये कामाचं आमचं काम सर्व समस्या लोकांची सॉल्व्ह करू शकतो आम्ही. आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.